याच्यात घेऊन जाईल फिरवायला सगळीकडे. हॅलो. एंट्री केल्यावरती पहिला स्टॅच्यू येतो. इथे पाणी पण उडतं हे काहीतरी मध्ये मध्ये फोटो काढताना मस्त येतं. हा असं पाणी उडतं. हा आमचा गाईड आहे, आमचे फोटो वगैरे काढतो, चाललाय पुढे पुढे. ड्रायव्हर कम गाईड आणि हे चाललंय काव्या टाटा बाय बाय करत पुढे पुढे. कल्चर पार्क इथून स्टार्ट होतो. DWK पहिलाच हा स्टॅच्यू येतो आणि नंतर मग ह्या मूर्तीज आहेत, एंट्रीज वगैरे सगळं. बघूया आता आपल्याला पुढे कुठे घेऊन जातोय. कांबल्या साप अनंत शिष्य असं काहीतरी आहे हे लिहिलेलं बाहेर. प्लाझा कुराकुरा कुराकुरा त्यांची माहिती दिली, पण एवढी माहिती कोण आता वाचणार नाही. द टॉर्टॉइज इन बाली मायथॉलॉजिकल इज बिलीव्ड टू बी समथिंग समथिंग. तेच आहे हे. आणि समोर जातो आता मस्त मूर्ती आणि पाठीमागे वॉटरफॉल च केलेलं आहे. ओ वा वा वा, मस्त मस्त. ते बघ ते बसायला फोटो वगैरे केलेला आहे. हे आहे गरुडा विष्णू पार्क मधील विष्णूंची स्टॅच्यू मोठी. आणि गरुडाची आय थिंक उजव्या बाजूला तिकडे खाली आहे तरी, नंतर जाताना बघू. मस्त केलेलं आहे लोकेशन. आणि ही दमली सावलीत उभी राहिली आता जाऊन. इथे हे ऑफरिंग्स ठेवतात काय काय, तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं होतं जाता येताना. काय लिहिलंय हे, परायहांगांग सोमाकागिरी काहीतरी लिहिलेलं आहे. हे ऑफरिंग्स असतं त्याच्यात, देवाला ठेवलेले त्यांचे. आणि मस्त पाणी पडतंय. मोठा स्टॅच्यू आहे वॉटरफॉल सोबत. आणि इथे लिहिलंय माहिती, पतंग विष्णू काहीतरी लिहिलेलं आहे. आपल्याला जायचं समोर गरुडा विष्णू मध्ये, म्हणजे गरुड आहे आणि त्याच्यावरती विष्णूची मूर्ती आहे. गरुडा विष्णू पार्क, प्लाझा गरुडा फेस्टिव्ह पार्क इकडूनच आहे. पाठवाय काय हा शोधतोय हा फॉरेनर अंग्रेज. अंग्रेज काय बघतो इकडून. हो गरुड, गरुडाची चोच आहे इथून. ओके जाऊया खाली. हो हे आहे गरुडा विष्णू पार्कचा स्टॅच्यू. लास्ट वरती एकदम गरुड आहे आणि त्याच्यावरती विष्णू आहे. आणि हे यांच्याकडची आहे स्टोरी काहीतरी विष्णूची.
इंडियन स्टोरी नाही आहे. गरुडा विष्णू पार्कचं हे आता लास्ट आहे, इकडून एक्झिट होईल. आहे गरुडा विष्णूचा स्टॅच्यू. पूर्ण गोल फिरून झाल्यानंतर लास्ट इथे येतो. खूप मोठा स्टॅच्यू आहे, मस्त आहे बघायला. ह्या स्टेअर्स येतात समोर एक्झिटकडे जाण्यासाठी. तिथून शटल सर्व्हिस पुन्हा एकदा भेटेल आपल्याला, जी गेटवरती नेऊन सोडेल. तिथे आमचा ड्रायव्हर आहे, वाट बघतोय. तो बोललेला बरोबर टायमिंग 3:30 वाजेपर्यंत होईल, तर झाले 3 ऑलमोस्ट. हे काय सुतारकाम यांचं. सुतार हे बघ इकडे कपडे शिवतात ते.